हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झाला आपला व्हिडिओ आलेला नाही, तर आज तुमच्यासोबत म्हणलं की आजचा व्हिडिओ शेअर करावा. आता घरी काय काय चाललंय मी तुम्हाला दाखवते. इकडं स्वयं उठलाय आत्ताच झोपेतून. तो कधी कधी लवकर उठतो, कधी कधी उशिरा उठतो. तर आज अश्विनीला सुट्टी होती, म्हणजे ती क्लास जॉईन केलाय, तर तिला सुट्टी होती. तर ती आज घरी आहे आणि कृष्णा बसला इथं बाहेर. जावा वाघरी आणताय वाघरी एकच घ्यास इधर दाद्या बाप दुकान उघडलं नाही ठरवून आण जरा शाळाची काय राखण मोठी पोराली काय काय डुक्कूच्या झालं रडलं आता. त्याला द्या देवी फिरवा जावा तर ना आज फौजी साहेबांनी मनावर घेतलेलं होतं की सगळ्या कुंड्यांना आहे ना तर कलर द्यायचा होता. तर हे आमचं अगोदरपासून नियोजन चाललेलं होतं, पण त्याला काही असा वेळच भेटत नव्हता. मग आज फायनली त्याच्यासाठी त्यांनी आज वेळ काढलेला होता खास करून. आणि ही जी लहान चिल्ली पिल्ली तुम्हाला दिसतात ना, तर त्यांनासुद्धा फौजी साहेबांची मदत करायची होती आणि ते सगळेजण कामाला लागलेले होते. आता जे पुढं जे सगळे गायाचे पुढचे जे होते ना कुंड्या वगैरे, तर त्या सगळ्यांना कलर देऊन झालेलं होतात. आता जास्त पानं जे खाली पडलेले आहेत किंवा खाली वगळलेले होते असे होते ना, तर ते सगळे कटिंग वगैरे करून घेतले आणि मग ती आधी सगळीकडे म्हणजे जे पडलेले होते ना पानं वगैरे, तर ती सगळी उचलून ना बाहेर तिकडे टाकत होती. आता हे जे सगळं क्लिनिंग वगैरे केल्यावर किंवा जो कलर वगैरे दिला ना, तर तो दिल्यावरती इतकं छान दिसत होतं ना. आता हा कलर वाळल्यानंतर उद्या सकाळ सकाळी ना जेव्हा अंगणात पाणी वगैरे मारले किंवा त्या झाडांना पाणी वगैरे देतील ना, तर त्यावेळेस खूप छान दिसणार आहे. सगळ्या कुंड्यासनी पुरेल कलर आहे काय? ओम काय तुम्हाला मदत करायला लागलाय काय? ओम मदत करतोय, ओम दादा मदत करतोय, सगळीच मदत करायला लागले. मग आहे सगळी चिली पिली आपली मदत करते. ह्यो चिल्लू पिल्लू, ए चिल्लू पिल्लू टिल्लू, ए टिल्लू. हे चिल्लू पिल्लू डायरेक्शन देतोय, पप्पा इथं इथं राहिला. निरीक्षण आहे काय? निरीक्षण मंत्री, निरीक्षण मंत्री कृष्णा आहो. आगाव आगाव झालाय कृष्णा. आता ना इथं आत्ती पण मदतीला आलेली होती. म्हणजे ती काय करत होती, ज्या कुंड्यांना आता जर आपण रोज पाणी वगैरे मारत असेल किंवा जी धूळ वगैरे कुंड्यांवरती बसलेली असते ना, तर ती कलर देताना ना कलरच्या ब्रशला वगैरे ती सगळी धूळ लागत होती. मग फौजी साहेब काय बोलले की ते कुंडी जी आहे ना ती अगोदर पुसून घ्यायची आणि मग नंतर त्याला कलर देतो, म्हणजे की नाही मलाही देताना जास्त काही त्रास व्हायचा नाही आणि मला काही डबल काम लागायचं नाही. म्हणून आत्ती काय करत होती, ज्या कुंड्या होत्या ना त्या अगोदर पुसून घेत होती आणि मग तिच्या पाठीमागून मग फौजी साहेब ना कुंड्यांसाठी कलर देत होते. तर असं त्यांचं चाललेलं होतं. आणि कृष्णाला बाहेरच बसवलेला होता, कारण की आत बसवलं तर तो रडणार. आता त्याला तर इतकी माणसांची सवय झालेली आहे की नाही, आता तो एकटा जरी असला ना तर इतका रडायला लागतो की विचारू नका. आणि हे बघा आता पाठीमागच्या सगळ्या कुंड्या वगैरे झाल्या होत्या. आता इथून पुढचं जे राहिलं होतं काम, तर ते चाललेलं होतं. आणि जे काम चाललेलं होतं ना त्याच्यासाठी सर्वांचा हातभार लागलेला होता. आता लहान मुलांना ना जेवढं आपण शिकवल, जे काम आपण करेल, जे काम आपण बोलेल किंवा काय करेल ना, तर ते आपल्या कृतीतून शिकत असतात बरं का. आता तुम्हाला तर ह्या कृतीवरनं सगळं समजलेच असेल. आता ओम आणि इशिता जेवढं काम स्टार्ट केलेलं होतं तेवढं संपेपर्यंत त्यांच्यासोबत होते. पुढं मागं, काका हे करू का, काका ते करू का, काका हे आणू का, असं चाललेलं होतं त्यांचं. म्हणजे ना एखाद्याला इतकं म्हणजे कामाची सवय असते किंवा काम करूच वाटत असतं किंवा त्याच्या कामामध्ये इच्छा असते की बाबा हां ते काम करायला लागले तर मी त्यांना काम करू लागतो, असं त्या मुलांचं काहीसं होत होतं. आणि
जे होते त्या मुलं सगळी ते त्यांना अशी मदत करू लागत होते. आता आपल्याकडून काहीतरी मुलं शिकत आहेत तर त्यांनाही शिकवावं असं फौजींची पण इच्छा होती. म्हणजे माझ्याकडून त्यांनी काहीतरी शिकावं, जे म्हणजे झाडे वगैरे असतात, झाडे लावा तुम्ही, झाडे जगवा, असं थोडक्यात त्यांचं सांगणं होतं. ह्या कृतीतून त्यांना ते सांगायचं होतं. आणि मला असं वाटतं की त्यांना ते समजलंच असणार, कारण की इतकं ते आवर्जून बघत होते, करत होते. आता जे हे होतं ना, ॲलोवेराचं जे झाड होतं कोरफडीचं, तर त्याच्यात ना गवत इतकं आलेलं होतं ना. आता हे ना कोरफडीचं झाड ना दीदीनं एकच फक्त रोप लावलेलं होतं. तर त्या रोपाची एवढी झाडं ते आलेले आहेत, रोपं आलेले आहेत त्या बादलीमध्ये. पण ते ना माझं लग्न झाल्यानंतर तिनं लावलेलं होतं आणि त्याच्यावरती आता बघा ना, तर किती ते फुलून आलेलं आहे. आणि आता त्याच्यात जो कचरा वगैरे झालेला होता की नाही, म्हणजे जे गवत वगैरे झालेलं होतं किंवा पानं अशी कुजलेली होती किंवा जी खराब झालेली होती, मग ते मी त्याच्यातलं काढत होते. आणि कोरफडीचे काय काय जे पानं आहेत ना मोठी, तर ती अशी वाळलेली होती पूर्ण. म्हणलं चला ते पण आता कट करून टाकूयात, कारण की एकदम ते क्लीन करून टाकलं ना, परत सारखं सारखं त्याच्याकडे लक्ष जाणार नाही आणि एकदम असं सगळं चांगलं दिसणार. आणि मग ते एकच झाड असं पूर्ण भरलेलं किंवा कचरा टाईप असं दिसणार. म्हणलं ते पण क्लीन करून हाय घेते. हाय तू कर. हाय स्वयू, हाय कर की. हाय. त्याला काय होतं, कलर पतला होतो. पूर्ण म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं द्यायला लागते. काय आहे बघ. अडकल त्याला. आता सगळ्या खालच्या कुंड्यांना तर कलर देऊन झाला. आता वरच्या कुंड्यांना कलर द्यायचा होता. मग फौजी साहेब बोलले, ह्याच्यातल्या फक्त 4 किंवा 3च कुंड्यांना मी हा कलर देतो आणि बाकीच्या ज्या कुंड्या आहेत ना, तर बाकीच्या कुंड्यांना ना वेगवेगळं कलर देऊया, म्हणजे दिसताना अगदी छान दिसेल आणि पूर्ण असं कलरफुल दिसून जाईल आणि दिसताना पण ना अगदी सुंदर दिसून जाईल. म्हणजे पाहता क्षणी मनात भरावा अशा कुंड्यांचा कलर द्यायचं. मग असं डार्क कलर दिल्यावर सुद्धा छान दिसून जाईल असं त्यांच्या मनात होतं. आता ना मला हे फौजी साहेबांच्या सोबत काम करायला ना खूप आवडत होतं. म्हणजे ना त्यांना मदत करणं किंवा जे क्लिनिंग वगैरे करायची होती ना, तर ती सगळी त्यांच्यासोबत करताना खूप आनंद होतात. आता हा व्लॉग झालेला आहे असा, की परत गेल्यावरती ना इतकी आठवण येणार आहे की बाबा त्यावेळेस असं असं केलेलं होतं. आणि रोज बाहेर आलं की कुंड्यांकडे पहिल्यांदा लक्ष जाणार, आकर्षण घेणार कुंड्या की, आणि परत ह्या आठवणी पुन्हा नव्या ताज्या होऊन जाणार आणि ह्या आठवणी अशाच मनात भरून राहतील ना की विचारू नका. आता नंतर जे कुंडीचं काम चाललेलं होतं, वरच्या ज्या लहान कुंड्या होत्या ना, तर त्यांना कलर काम द्यायचं चालू होतं. आणि नंतर आत्ती बोलली की सुपाचा सुद्धा कलर असाच आहे, सुपाला सुद्धा हा कलर दे. मग नंतर त्यांनी ते सुद्धा घेतलं, सूप घेतला आणि मग त्याला कलर द्यायला चालू केलं. कारण की नाही, आता सूप म्हणलं की आपल्या घरात कसं एकदम असं दिसताना छान दिसलं पाहिजे. तोपर्यंत आमच्या स्वयंने इकडं करामत करून घेतलेलीच आहे, तुम्ही बघू शकता. आता हाताला सगळा कलर लावून घेतला आणि तो कलर काढा म्हणून मागं लागला आहे. आता तो कलर काढण्यासाठी तर जे फौजी साहेबांनी त्याचं सुद्धा नियोजन करून आणलेलं होतं की एक बॉटल होती लिक्विडमध्ये, तर त्यानं कलर जाणार होता असं, म्हणजे ते आणलेलं होतं. मग ते आता त्याला हाताला लावून ना मग तो कलर काढायचा होता. मग तो नंतर आतमध्ये गेला, इशिता त्याला आत घेऊन गेली आणि नंतर इकडं जे काम चालू होतं ना, तर ते काम चालू होत आलेलं होतं, म्हणजे पूर्ण होत आलेलं होतं. आता पुढं जाऊन आम्हाला दुसरं एक काम करायचं होतं. रानातून येताना फौजी साहेबांनी ना शेण आणलेलं होतं, मग ते शेण ना झाडांना घालायचं होतं. तेच आमचं काम पुढं जाऊन चाललेलं होतं. काय इन्फॉर्मेशन साहेब. काय नाही, शिस्तीत शिस्तीत. झाडांनी खत जरा घालण्यासाठी. ही ना पूर्ण दाट झालेली होतं, आळूचे जे पानं होतीत नाही पूर्ण अशी दाट झालेली होती ती, तर त्याला कटिंग वगैरे करून का नाही एकदम तिथली जागा आता स्वच्छ करून घेतल्या. आणि मग आता का नाही, आता वरची पानं थोडी थोडीशी जळायला लागली, त्यामुळे त्याला खत घालायचं चालू आहे. आणि इकडून जी पाईप आहे नाही, तिथून आतलं जे सांडपाणी येत होतं नाही, ती ह्याच्यात होतं, म्हणजे किचनमधलं जे सांडपाणी खरकटं पाणी होतं नाही, तर ते त्याच्यामध्ये येत होतं. आणि नंतर मग ते त्याच्यामध्ये यायला लागलं, मग ते पानं अशी दाट फुल आलेली होती, म्हणजे जी पानं आहेत ना दाट आलेली आहेत, फुललेलं होतं चांगलं. पण आता नंतर का नाही ती पाणी बंद केलं, तर ती पाईप आहे ना त्याशी पुढं काढल्या. मग पाईप पुढं काढल्यामुळं तिथं पाणी भेटत नाही. आता हे स्वच्छ पाणी भेटतं, त्यामुळे त्याला ते वाळायला लागलं. मग फौजी साहेब म्हणले की त्याच्यासाठी मग आता थोडंसं शेण आणतो रानातनं, आणि मग ते रानातनं शेण आणल्यामुळे नंतर मग आता घालायचं चालू आहे. आता बाकी ह्या झाडांनी घातली. आता इकडं लिंबू पण चांगला फुललाय, पण थोडासा वाळायला लागले पानं त्याची, बघू शकता इथं.
आणि त्याच्यासाठी आता इथं खत चालू आहे घालायचं. इथे एक जास्वंदाचं पडके ह्याच्यात पूर्ण आले येतं. इथे लाकडं वगैरे ठेवली होती, पण तिथं सुद्धा अगदी म्हणजे भारी फुलून आलेलं. म्हणजे चांगल्या ठिकाणी लावल्यावर सुद्धा एवढं चांगलं यायचं नाही, पण पडक्या जागेत एवढं चांगलं फुलून आलंय ना. आता इथे जो पावटा होता ते उपटून काढलाय. आता पूर्ण त्याला वांढरांनी का नाही त्याचं पाक जागेचं तिथलं हे करून टाकलेलं, त्यामुळं उपटून काढलाय त्याला. झालं आज ही 2 कामं तरी झाली आहे ना. आता फौजी साहेब पण लवकरच जाणार आहेत सुट्टीवर वरून ड्युटीवरती. पंजाब चालू होतं. कर चालू त्याच्या परत पाणी हे करायचं. आता ही 2 तरी कामं आमची करून झालेली होती. म्हणजे सगळी कामं केली फौजी साहेबांनी, आम्ही तर फक्त त्यांना मदत करत होतो. त्यांचं नियोजन अगदी प्रॉपर असतं की आता कोणतं पण काम हातात येऊ दे, ते काम पूर्ण केल्याशिवाय मी तर काही शांत बसणार नाही, असं त्यांचं नियोजन असतं.